काव्यरूप बीजे पूर्णवादाची, मनोमनी रुजे रामचंद्रांची, ओळखून मती रामरायाची, उपकृत कृती विष्णुरामाची. असं मी का म्हणतो आहे? तर खरोखरीच परमपूजनीय विष्णू महाराजांनी हा काव्यसंग्रह कुसुममाला आणि पूर्णवाद हा ग्रंथ प्रकाशित करून एकूण रसिकांना, जाणत्यांना आणि जिज्ञासूंना खरोखरीच उपकृत केलेला आहे. नमस्कार, मी सुरेश कुलकर्णी. आपण बघत आहात सूर सुरी झाले. मित्र, यापूर्वी आपण डॉक्टर पारनेरकर महाराजांच्या स्वातंत्र्यासाठी प्रेरणा देणाऱ्या कविता बघितल्या आणि याच काळामध्ये म्हणजे वयाच्या 16-17 वर्षी त्यांच्या अशाही काही रचना आहेत ज्या मानवी स्वभाव, मानवी मनाच्या अवस्था सुलभ अशा काही वर्णन करणाऱ्या, मनस्थिती वर्णन करणाऱ्या, कसला तरी शोध घेताना अशा काही कविता दिसतात. समग्र जीवनाचा विचार देतात. अनुभव जमेस धरून निसर्ग निरीक्षणातून काही तात्विक, काही सिद्धांत प्रकट करतात. तेही टीनएजरच्या अवस्थेमध्ये, जे सत्य म्हणून अस्तित्वात असताना त्याचा शोध न घेता त्यापासून बोध करून देतानाच्या अशा काही कविता आहेत, जे भावनेबरोबर वाहवत न जाता साक्षेप ठेवण्यास सांगणाऱ्या अशा काही कविता आहेत, सावध करणाऱ्या आहेत. शेवटी अनुभवांती आणि निरीक्षणांती, अभ्यासानं जीवन जगणाऱ्या मानवाला, त्या काळ सर्पाच्या भीतीनं गांगरलेल्या माणसाला, समोर येणाऱ्या संकटाला गुंडाळून गरुड भरारी घेणाऱ्या जीवावरच कृपावंत होऊन हे विष्णू कसे आरूढ होतात हे मानवाला बघण्याचं इथे सांगतात. म्हणजे जागवतात, आशा जागवतात, जीवनाची कला शिकवतात. आणि याचं प्रतीक म्हणूनच आपण या व्हिडिओचं हे थंबनेल जे दिसतं आहे ते बघत आहात, ज्यात मानवी अवस्था आहेत आणि शेवट हा ईश्वरी दर्शनानं झालेला आहे. आणि जीवन काय आहे, ती कशी कला आहे, ते जगणं कसं आहे याचा प्रत्यय देतात. आपण कुसुममाला या रामकवी विरचित काव्यसंग्रहाबद्दल ऐकत आहात. आता तुम्ही म्हणाल, रामकवी डॉक्टर रामचंद्र महाराज पारनेरकर असं न म्हणता असं तुम्ही का म्हणतायत? तर रामकवी हा उल्लेख नाही म्हटलं तरी अपवादात्मकरित्या एका कवितेत आलेलं दिसतं. म्हणजे पूर्वीच्या संतांप्रमाणे कुठेही तुम्हाला तुका म्हणे, जनी म्हणे, नामा म्हणे याप्रमाणे कवीनं स्वतःचा उल्लेख कुठेही केला नाही. एका कवितेत तो सापडतो आणि ती कविता म्हणजे 103वी एक स्वर या शीर्षकाची ती कविता आहे. त्यात सांगताना रामकवी सांगतायत, हृदयवीणेस तारा किती, स्वरध्वनी किती आणि मुके किती. हे सांगताना सुरासुरांच्या गोंगाटातून एक मुका तरी दीर्घायू, वसुंधरेवरी की वायू, ध्वनित प्रथम हा कधी आला, कळेना माझे मजला. मुक्या स्वराचे बोल मुके, अर्थाविण जातील फुके. ओढ जीवनाची तयाकडे, ओढ जीवाची तयाकडे, गोड न लागे चहूकडे. मुक्या स्वराचे बोल मुके, रामकवी सांगता थके. इथेच फक्त हा उल्लेख अपवाद म्हणूया आपण असा आढळतो. आणि शेवटी ते म्हणतात, अगम्य कवनी कथू कसे, खरे काव्य हृदयात वसे. आणि म्हणून सुरुवातीलाच त्या कवितेत उल्लेख केला आहे, हृदय वीणेस तारा किती. जाणकारांनी समजून घ्यावं काय शक्ती आहे या शब्दामध्ये. तेव्हा कुठून येतो हा विचार, याचा जर विचार आपण केला ना तर खरोखरी म्हणजे सर्व काही वाचल्यावर
आपल्याला नक्की असं वाटतं की ते जन्माला जे आलेत डॉक्टर रामचंद्र महाराज पारनेरकर, तेच मुळात पूर्णवाद घेऊनच जन्माला आहे. त्याची प्रचिती त्यांच्या या कवितांवरून येते. म्हणजे गुरुपौर्णिमेचा, आषाढ शुद्ध पौर्णिमेचा 1916 सालचा दिवस, जो त्यांचा जन्मदिन, या जन्माबद्दलही अनेक गोष्टी सांगितल्या जातात, त्या आपण थोड्या बाजूला घेऊ. पण त्यांचे वडील वेदमूर्ती प्रल्हाद गुरु यांना प्रत्यक्ष टेंबे स्वामींनी दिलेल्या आशीर्वादानुसार त्यांचा जन्म झाला. आणि खरं म्हणजे यासाठी आपण त्यांचं चरित्र सविस्तर माहितीसाठी वाचावं असं वाटतं. जन्म, बालपण, किशोरी अवस्था, तारुण्य, प्रौढत्व या अवस्थांमधील चमत्कृतीपूर्ण अनुभव कथा ह्या जर सोडल्या तरी त्यांनी केलेल्या काव्यानुभूतीतून निदान त्या वयाच्या 16-17 वर्षी, ज्याला आपण टीनेजर म्हणतो, त्यांची तर्कदृष्टी, प्रतिभाशक्ती अनन्यसाधारण, अगदी असामान्य दिसून येऊन तेथेच काहीतरी नाविन्यपूर्णता, चमत्कृतीपूर्णता, म्हणजे पुढील आयुष्यात नेमकं त्यांना काय सांगायचं आहे, काय मांडायचं आहे, कोणता सिद्धांत प्रस्थापित करायचा आहे, जो त्यांनी पूर्णवाद म्हणून जगतापुढे मांडला, तो खरं म्हणजे मला असं वाटतं तो 1916 सालीच जन्माला आला. जरी हा पूर्णवाद या प्रबंधाला 1948 साली, त्यांच्या या प्रबंधाला डॉक्टरेट, त्यांना ही पदवी या प्रबंधावर मिळाली असली तरी ते 1916 साली त्यांच्या जन्माबरोबरच नव्हे, पूर्णवादच 1916 साली जन्मला असं म्हणायला काय हरकत आहे. त्यांच्या सिद्धांतासंबंधी आपण 2 व्हिडिओज यापूर्वीच केलेले आहेत, या चॅनलवर तुम्हाला ते बघायला मिळतील. आणि त्यांचा जो प्रबंध आहे त्या प्रबंधाचंही 7 भागामध्ये, श्रवण पारायण या नामाने, भाग 1 ते 7 हे व्हिडिओज याच चॅनलवर उपलब्ध आहेत. ते आपल्याला ऐकल्यावर आणि लक्षात घेतल्यावर असं लक्षात येईल वाचल्यानंतर की वयाच्या 16-17 वर्षी केलेल्या ह्या कविता जर वाचल्या तर लक्षात येईल की बीजारोपण होऊनच किंवा ते घेऊनच त्याचा बहरलेला वृक्ष जगाला दाखवण्यासाठीच ते या जगतामध्ये आलेत. आणि कार्य संपल्यावर पुढील विस्तार कार्य वर्धमान करण्याची सूत्र आपले ज्येष्ठ सुपुत्र आज असलेले परमपूज्य विष्णू महाराज यांच्या हाती देऊन समाधानानं वयाच्या अवघ्या 64व्या वर्षी, जे 1980 साली पूर्णत्वात विलीन झाले. परमपूज्य विष्णू महाराजांपुढे जे ते काय कार्य करणार आहेत हे त्यांच्या वडिलांनी, म्हणजे रामचंद्र महाराजांनी विष्णू महाराजांच्या जन्मानंतर केलेल्या त्यांच्यावरील कवितेवरनं जणू काही भविष्य त्याच वेळी वर्तवल्याचं जे आज सत्य ठरलं आहे याची प्रचिती येते. या संबंधित कोणत्या कविता अशा दिसून येतात त्या आपण बघणार आहोतच. पण हे कार्य सध्याच्या गादीपुरतंच मर्यादित न राहता गुरु घराण्याची निवडच जणू काही परमेश्वरानं यासाठी केली असावी, याचाही कदाचित पुढे प्रत्यय येईल. असो, तसा पूर्णवादाला कुठलाही विषय वर्ज्य नाही. म्हणून ईश्वरी सर्व व्यापकत्व, सर्व समावेशकता, जगतातील वैविध्य, वैचित्र्य, मानवी जीवनात ईश्वराची ओळख, कृपेची आवश्यकता, अत्यंत सर्वसामान्य किंवा साध्या वस्तूविषयातून मिळणारा संदेश, शिकवण, जसे गुरुदत्तांनी 24 गुरु केले, त्यांच्याकडून बोध घेतला. ज्या देशामध्ये आपण या जगात मायभूमीत राहतो तिच्याविषयीची, तेथील लोकांविषयीची आत्मीयता, कृतज्ञता, हे सारं करीत असताना मानवाला येणाऱ्या संकटांची आणि भविष्याची चाहूल आणि त्यातून पार पडल्यावर यशस्वी जीवन साफल्याची जाणीव धन्य करून जाते. व अशा मोक्षप्राप्तीत
याच देही याची डोळा आनंद प्राप्त होतो आणि या साऱ्या जीवनाचं प्रतीक हे कुसुममाला असं म्हणता येईल. एखादी बाग, उद्यान, विविध प्राणी, पक्षी, वृक्ष, वेली, फुलं, फळांनी बहरून यावी. कुमुदिनी, कमलिनी, गुलाब, चंपक, जाई, जुई, मोगरा आदी सुगंध कणांनी खचाखच भरलेलं असावं. भृंग, मक्षिका, कीटक, फुलपाखरं यांच्या वावरानं मानवानं देखील भान विसरून स्वर्गसुख अनुभवावं. तसंच कुसुममालेतनं होतं. ते कसं, ते आपण त्यातील कवितांचे काही मोजके दाखले घेऊन बघूया. त्यांची 40वी कविता देव कुठे आहे. ते जनांना विचारत आहेत, जनतेला संबोधन म्हणत आहेत, सांगा मज जन देव कुठे. तो कुठे आहे? तर मला सांगाल का? घरात आहे, बाहेर आहे, देवळात आहे? मला माझ्या मनाला असं पिसं जडलेलं आहे. मी कोणा विचारू, कसं विचारू? तुम्ही मला सांगा. वदा वदा हो संत ऋषे, अज्ञानी मी तुम्हा पुसे. कळेल मजला कुठे कसे, देव म्हणून हा इथे असे. ज्ञानमार्ग हा सहज नसे, सांगा जन मज देव कुठे. ज्ञानमार्ग आता इथे कुठून आला? तो सहज नाही आहे. मला ते जे देवाचा शोध घेताना या ठिकाणी दिसत आहेत, पुढे त्यांना तो बोध झाला, ते वेगळं. परंतु या ठिकाणी देव कुठे आहे असं विचारणार. मी अज्ञानी म्हणून तुम्हाला विचारतो आहे असं ज्यावेळेस ते म्हणतात, त्यावेळेस पूर्णवाद ग्रंथातले ऋषी आठवतात. आपला याज्ञवल्क्य असतील, शौनक, अंगिरस असतील, दीर्घतमा ऋषी असतील, की मी माझे अज्ञान म्हणून मी आपणास विचारत आहे असं ज्यावेळेस तिथे विचारतो, तशी या ठिकाणी स्थिती दिसते. तो पुष्पशजेत आहे का, वस्त्रात आहे का, गंधात आहे का कुठल्या? चित्तवृत्ती बावरी भ्रमे, सांगा जन मज देव कुठे. तो विहंगामध्ये आहे का, एखाद्या शहरात आहे, खेड्यात आहे, नाना तीर्थक्षेत्रांमध्ये आहे, कुठे आहे मला सांगा. मला फार मोठी आस लागली आहे हृदयामध्ये. का जनतेला त्रासून तो वनात गेलाय राहण्याला, हिमालयावर बसलाय का त्रैलोक्याला बघण्याला गेलाय? कुठे तो काट्यामध्ये पाचू हिरे हिरकणी या रत्नांमध्ये, का ऋषीमुनींच्या रुद्राक्षादी काष्ठामध्ये आहेत? कुठे आहेत? सांगा संत ऋषे मजला देव कुणाला दिसला. जाईन त्याच्या भेटीला, विचारीन मग मी त्याला, देव भेटला कसा तुला. सांगा मज जन देव कुठे. तुम्ही मला त्याचं स्थान सांगा, मी त्याला शोधत जाईन, विचारत विचारत जाईन. रस्त्यानं काटे बोचतील, अग्नीने भस्म केलं तरी चालेल, मला माझ्या जीवाची पर्वा नाही. इंगळ्या सर्प डसलेत तरी चालतील, भोवताली भूतं नाचली तरी चालतील, अंधकार झाला तरी चालेल, मी त्याची मुळीच तमा बाळगणार नाही, भीती बाळगणार. पण मला तुम्ही सांगा. तुम्ही जर असं म्हणाल की बाळा तू मोठा हो, सध्या तुला कळणार नाही, मोठा होई तू बाला, खुळा मंत्र हा नको मला, असं माझा तो सांगून तुम्ही माझी बोळवण करू नका. हा मंत्र नका सांगू. कुठे आहे ते सांगा, मी त्याला शोधून आणेल. आणि जर तुम्ही असं म्हणताय की या ठिकाणी वयाचा प्रश्न आहे, तू आता लहान आहेस, तुला सध्या नाही कळणार, बरं मग तो म्हाताऱ्यांना का दिसत नाही? बरं वयाचं लहान म्हणून म्हटलं तर प्रल्हादादी जे काही अति लहान भक्त होते त्यांचा काय या ठिकाणी प्रश्न येत नाही? बरोबर ना? मग मला तो का नाही दिसणार? जाऊन त्याला बघण्याला पाताळी जरी तो असला, खोल जाऊन वा बसला, नच सोडीन मी जाण्याला. विनंत करतो तुम्हाला, सांगा मज जन देव कुठे. 16व्या सालचा हा विचार पुढे येणाऱ्या त्यांच्या पूर्णवाद ग्रंथात पूर्णपुरुष स्वरूप धारण करतो. किंवा 59 साली त्यांनी जे काही अभिनव अभंग लिहिले आहेत त्यात पाहिला मी देव, ओळखिला धर्म याची प्रचिती देऊन जातो.
श्लोकासारख्या काही कविता आहेत, काही छोट्या काही चारोळ्या आहेत. त्यापैकी 49वे श्लोकसारखी एक जी कविता आहे त्याच्यामध्ये निराशारूपी डाकिनीचा नाश लक्षात घेता, त्याचा आशय लक्षात घेता मग पुढे आपल्या शिष्यांची आशा पोचण्याचं, आशा पल्लवित करण्याचं व्रत घेतलं जातं. हे कसं हे आपलं लक्षात येतं. आपल्याला माहिती आहे आर्या श्लोक या संबंधातल्या ओळी आपण बघतो, वाचलेल्या आहेत. सुश्लोक वामनाचा अभंगवाणी प्रसिद्ध तुकयाची. आपल्याला कल्पना आहे या गोष्टीची. ह्या सगळ्या किंवा आर्या मयूरपंतांची, ओवी ज्ञानेशाची, ह्या स्पेशलायझेशन जसं या कवींचं झालेलं आहे असं आपल्याला दिसतं. तसं या ठिकाणी कुठलंही एक स्पेशलायझेशन नाही आहे. इथे अभंगही आहेत, आर्या आहेत, प्रेमकविता आहेत, निसर्ग कविता आहेत, जिथे बालकवी दिसतील, केशवसूतही दिसतील आणि तत्त्व सांगणारे, मुख्य सिद्धांत सांगणारे असे काही कवी आहेत ते पण दिसतील. अगदी साध्या विषयातून, उदाहरणार्थ सिंगर मशीन ही 54वी एक सूचना कवी नावाची कविता आहे. जे सिंगर पूर्वी या कंपनीचं मशीन होतं. या कवितेतून व्यवहार शिकवण्याच्या किंवा प्रपंचातून परमार्थाचा बोध देणाऱ्या अशा काही कविता असतात. सिंगरला ते विचारतात त्या मशीनला, एका पायानं चालून तू शिवणकाम करतेस म्हणून तुझा बोलबाला आहे का? खडखड खडखड स्वर तुझा ताप देतो जगताला म्हणून तुझं सिंगर म्हणतात का? किती विनोदी आहे ते बघा. जे सिंगर खडखड खडखड आवाज, भसाड्या आवाजामध्ये हा ताप देतो ना. पण असं म्हटलं तर सिंगर असली आणि म्हणाली, सिंगर हे उत्तर देते याला, जुळवीत धागे माझ्या समतू जोड जगाला. वदली सिंगर आहे ना. म्हणजे पुढे काय दिसतं, त्यांच्या कार्यातून कशी माणसं जोडली गेली, लोकमतं कसं स्वीकारलं गेलं, लोकसंग्रह कसा केला गेला, ह्या सगळ्या गोष्टींचे बीज या ठिकाणी आपल्याला दिसून येतं. खरं म्हणजे अशा काही कविता आहेत की स्वतंत्रपणे पूर्णपणे ऐकायला पाहिजे येतं, म्हणजे खरं पण ती लांबण झाली असते म्हणून थोडक्यामध्येच या साऱ्यांचा उल्लेख मी करत आहेत. महत्त्वाची एक 67वी कविता मी तर पूर्णवादी तत्त्वज्ञानाचा गाभाच आहे. सृष्टी ही सारी अवतार असे ईशाचा, मी तू सारा भेद प्रबुद्धीचा. मी असे वदे ही जनता सारी गर्वे, मीपणा धरोनी मीही येथे मिरवे. आहे ना. पुढे मीचं किती वर्णन मीमांसा ग्रंथातून आलेलं आहे. आध्यात्मिक मी, अधिभौतिक मी, वगैरे वगैरे. 70वी त्यांची स्वप्न ही कविता आहे. त्यावर समीक्षण देताना समीक्षकाने असं म्हटलेलं आहे, त्यांच्या असं निदर्शनास आलं की एक इंग्रजी कविता, आय स्लेप्ट अँड ड्रेम्ट दॅट लाईफ इज ब्युटी, आय वॉक अँड फाउंड दॅट लाईफ इज ड्युटी. ते म्हणतात या ओळींवर आधारित असा हा उल्लेख असला तर त्यातील ओरिजिनॅलिटी ही जीवनविषयक तत्त्वज्ञान सांगणारी आहे. जीवन मिळालं आहे, जगण्यासाठी मिळालं आहे, तर जगलंच पाहिजे. जगावे जगावे नेटाने जगावे, मरावे मरावे हिता लागी. या अभंगातल्या ओळींची रुजवात आपल्याला दिसून येते. पुढे देव कुठेप्रमाणे सुख कुठे ही देखील एक 33 सालची अभ्यासनीय अशी कविता आहे. 79वी साली कबुतरी कवितासुद्धा एक सामान्य प्रसंग, सामान्य पक्षी, सिंगरप्रमाणेच पण असामान्य रूप, असामान्य तत्त्व प्रदान करणारी, कबुतराला ब्रह्मानंदाच्या उंचीवर नेणारी, म्हणजे समाधी अवस्थेतील विकल्प सांगणारी एक कविता आहे. अशी जे
संत श्री ज्ञानेश्वरांनी संत जर सोडले तर साध्या म्हणजे स्वतःचा विचार करायचा झाला तर टीनेजर्सला असं ज्ञान किंवा हा अनुभव दिसून येतो का हो? मी याला दैवी नाही म्हणा तर काय म्हणायचं. बरं, हेच पुढील त्यांच्या तत्त्वज्ञानात परिणत झाल्याचं दिसत असल्यानं याचसाठी होता अट्टाहास जन्माचा, या मनुष्य जन्माचा, या अवतार घेण्याचा, असं नाही का वाटत? त्या कवितेवर समीक्षा करताना समीक्षकानं असं म्हटलं आहे, ही कविता ज्ञानदेवांच्या मुंगी उडाली आकाशीची आठवण करून देणारी असे आहे. पण सायुज्य रूप किंवा पुढील त्यांच्या तत्त्वज्ञानाचं म्हणजे स्वरूप संबंधाचं वैशिष्ट्याचं वर्णन याच ठिकाणी तिथे आढळतं. तशी स्वरूप संबंध दर्शक आणखी एक 80वी कविता आहे, निंद्य जगी ना काही. तशी पूज्य दिशा दाही, निंद्य म्हणून ते नाही. जरी वंद्य वंद्याची राहो, निंद्य वंद्य ते वंद्याहुनी हो. मनमनी ऐसा भाव वसत असे हो. त्याच वयामध्ये असा भाव तेव्हा वसत होता. प्रेम महात्म्य वर्णन करणारे, भाव महात्म्य वर्णन करणाऱ्या अशा ह्या कवितांमधून पुढे नवद ही ओळख नावाची एक कविता आहे. अशीच म्हणजे देवतेची प्रेमस्वरूप ओळख सांगणारी. भक्त तो जाणे तव रूप, जेथे भाव तेथे देव. किंवा किती उदाहरणं त्या ठिकाणी सांगितलेली आहेत. म्हणजे संत, राधा, मीरा, प्रल्हाद, म्हणजे ज्याच्यासाठी जगजेठी स्तंभा माझी, बादशहाचा भाव म्हणून पादत्राणा त्याने पुजले, देव पावला नवसा लागुनी, भाव हा देवाहुनी थोर. देवते ओळखले तव रूप. तिथेच कळलंय ईश्वराचं रूप, देवतेचं रूप काय ते सांगतायत. काय काय म्हणून वर्णन करावं आणि सांगावं. त्यामुळे जाणवतं की कुसुमाला हे ब्रह्मांड दर्शन, विश्वरूप दर्शन आहे, स्वरूप दर्शन आहे. ईश्वर ओळखून दर्शन घडतं की दर्शन घडून ईश्वर ओळखता येतो, प्रश्न पडतो ना. तेव्हा हे कार्य पुढे कसं चालू राहिलं जे आज आपण परमपूज्य विष्णू महाराज करताना पाहतोय, ते पूर्णवाद वृक्षाचं संगोपन, संवर्धन, फलनिष्पत्ती, त्याचं भविष्य हे आधीच विष्णू महाराजांचा जन्म झाला त्यावेळेस एका अंगाई गीतातून केलेलं आपलं आढळतं. ते आपण बघूया छोटी या 153व्या अंगाई गीतातून. त्या कवितेतील काही ओळी आपण बघूया. हा सोन्याचा दिवस राजसा आला, की स्वर्ग धरेवरी आला. तव आई आजी मावशी मामा, यांची ममता कशी वर्णायाची. पाहून तुझे दैवी रूप लडिवाळा, घ्या गोविंदा गोपाळा. तव विष्णुदेवनी नाम, साधले इहाचे काम. गाठाया पुढचे धाम, घे सकलांच्या प्रेमे झोके घेई. करिवाळा जो जो गाई. उभी इंग्लंडची राजनीती तवसाठी, म्हातारी घेऊन काठी. ही हिटलरची झोटिंगशाही पाठी, लागलीच तरणी ताठी. हा मुसोलिनी डोळा काढील तुझला, का भिशील का रे बाळा. का हसला रे हससी का लडिवाळा, मम जीव बावरा झाला. हो शूरवीर रणधीर, गर्जना करी चौफेर. बुद्धीचा लावूनी तीर, या जगताची थांबवी कोल्हे कुई. करी बाळा जो जो गाई. शेवटच्या ओळी आहेत. ही मायभूमी आशीर्वच तुझ देते, बाळाचे चुंबन घेते. हा भरत तसा चंद्रगुप्त चाणक्य,
शिव बाजी गाजी अनेक, सामर्थ्य तसे देती त्यांचे तुझला, महनीय भावी कार्याला. कुलऋषी तुला विश्व मित्र पाहतो, देवास भारी जो होतो. जा बाळा विजयी होई, हे हृदय पित्याचे गाई. साधना सार्थकी पाही, हो दाता तू सकला जीवन देई. वर्धिष्णू कीर्ती तव होई. याच ठिकाणी वर्धिष्णू हा उल्लेख आलेला आहे आणि म्हणून आपण पूर्णवाद वर्धिष्णू डॉक्टर विष्णू महाराज पारनेरकर यांचा उल्लेख असा करत असतो. या अंगाई गीतातून भविष्यच नाही सांगितलं का, आणि तो जो दिलेला आशीर्वाद तो खरा करण्याचं काम विष्णू महाराजांनी केलं नाही का. दिसता आशीर्वाद मिळत असतो, वर मिळत असतो, पण वर खरा करून दाखवायचा असतो. हे एक प्रत्यक्ष उदाहरण विष्णू महाराजांच्या रूपानं आपल्याला दिसून येतं. केवळ काहीच कवितांचा उल्लेख या ठिकाणी केलेला आहे. जिज्ञासूंनी अधिक जाणून घेण्याकरता कुसुमाला हा काव्यसंग्रह जरूर वाचावा, पूर्णवाद ग्रंथ देखील बघावा आणि याचा प्रत्यय यातून येतो की नाही ते बघावं. या पुढील त्यांच्या काही अभंगाच्या संबंधात म्हणा किंवा इतर कुठल्या विषयाशी संबंधित आपण पुढे घेऊ. कृपया आवडलं असेल लाईक करा, आपल्या मित्रमंडळीत परिवारात शेअर करा.